आटपाडी नगरपंचायत पहिल्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आटपाडीच्या राजकीय आखाड्यात विक्रमी अर्ज दाखल झाले आणि यामुळे येथील निवडणुकीने एक वेगळेच वळण घेतले आहे. एकूण 22 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी तर 197 अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाल्याने मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांनी केलेली गर्दी आणि पडद्यामागील नाट्यपूर्ण घडामोडी यामुळे आटपाडीचे वातावरण ढवळून निघाले आहे. शेवटच्या दिवशी आणि रविवारी रात्री निवडणुकीच्या रणांगणात मोठे राजकीय नाट्य घडले. शिवसेना शिंदे गटाचे तानाजीराव पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यात ऐक्यासाठी बैठक झाली, पण हा निर्णय प्रत्यक्षात उतरला नाही. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आनंदराव पाटील, भारत पाटील आणि राजेंद्र अण्णा देशमुख गटाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा निश्चित निर्णय झाला. मात्र पाटील गटाला राष्ट्रवादीचे AB फॉर्म वेळेत न मिळाल्याने त्यांनी स्वबळावर 18 जागांसाठी मोर्चे बांधणी करत अर्ज दाखल केले. यामुळे संभाव्य आघाडीचे डावपेच फिसकटले आणि ही निवडणूक आता तिरंगी किंवा चौरंगी लढतीत रूपांतरित होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. कोण कोणाचे गणित बिघडवणार हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंग देशमुख, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. या प्रमुख पक्षाबरोबरच अपक्ष उमेदवारांची मोठी संख्या असल्याने लढत रंगतदार होणार आहे. भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युटी जाधव यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तानाजीराव पाटील कोणाला झुकते माप देणार या प्रश्नाने भाजपच्या गोटात धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडी युवा नेते पैलवान सौरभ पाटील यांना मैदानात उतरवणार का याकडे संपूर्ण आटपाडीचे लक्ष लागले आहे. देशमुख बंधूंचे विभाजन आणि राजकीय सोयरीक. देशमुख बंधूंचा कौटुंबिक संघर्ष तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आटपाडीच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी असलेले देशमुख बंधू पुन्हा एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. एक संद देशमुख गटातील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी सोयरीक जुळवली आहे, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी भाजपची साथ कायम ठेवली आहे. देशमुख बंधूच्या या विभाजनाचा निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम होणार याची उत्सुकता आटपाडीकरांमध्ये आहे. ही निवडणूक राजकीय समीकरणे बदलून टाकणारी निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीच्या आधीपासून शिवसेनेने जंगी तयारी केली आहे. अमरसिंह देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादविवादावर पडदा टाकत पुन्हा एकदा संघटित भाजपच्या माध्यमातून जोरदार मोहीम हाती घेतली आहे. तिसरीकडे आनंदराव पाटील आणि भारत पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांना एक सक्षम पर्याय दिला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट देखील जोशात आहेत. आटपाडीची राजकीय समीकरणे बदलून टाकणारी आणि भविष्यातील दिशा ठरवणारी ही लढत नक्कीच रंगतदार ठरणार आहे. 96 आणि 21 तारखेला अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र अधिक स्पष्ट होईल. या महासंग्रामाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.